येऊया प्रिय, आपला विषय आज सत्य आहे आणि पुन्हा एक वार सत्य विषयामध्ये 16व्या भागामध्ये मी पुन्हा एक वार तुमचं प्रत्येकाचं प्रभू येशूच्या नावात स्वागत करतो. आपण वचन वाचूया. दुसरं तिमोथी अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 4. आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील, आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील, अशी वेळ येईल. या ठिकाणी दुसरं तिमोथी अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 4 मध्ये लिहिलेले ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील, अशी वेळ. ते सत्य ऐकण्यापासून फिरतील. जगाचा उद्धारक एकच मेंढपाळ होऊन गेला, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त. त्याने देखील सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो अनेक लोक त्या सत्यापासून मागे फिरले. अनेक लोकांना त्याने दैवी राज्याचा परमेश्वरचा पुत्र ज्यावेळेस जगामध्ये आला त्यावेळेस परमेश्वर पित्यापासून प्राप्त झालेलं सर्व सत्य त्या लोकांपर्यंत देण्याचा त्याने प्रयत्न केला, पण तो अनेक लोकांनी त्याचा स्वीकार केला, अनेक लोकांनी त्याला धुतकारलं, अनेक लोकांनी ते मागे फिरले आणि त्या गोष्टीमध्ये कल्पित कहाण्या, वाड वडिलांपासून मिळालेलं दुर्लक्षित आणि कुपोषित असलेलं शिक्षण, कुपोषित की ज्या शिक्षणाने आतापर्यंत आत्मिक उन्नती घडलीच नाही, आणि शास्त्री, परुषी, सदुकी आणि जे काही मोठमोठे नियमशास्त्रातील लोक होते त्यांच्या प्रमाणे सत्य ऐकण्यापासून ते फिरले आणि जे काही त्यांनी तयार होत्या, जे काही दिखावा होता, जे काही त्यांनी सुव्यवस्था रचली होती त्यांच्या पद्धतीने, जे काही त्यांनी देवाचं गौरव करण्यासाठी, आराधना करण्यासाठी, स्तुती स्तवन करण्यासाठी, देवाचा महिमा करण्यासाठी जे काही त्यांनी जैगिकरित्या जी काही विधी, जो काही नियम, जी काही आराधनेची पद्धत नेमली होती, जी काही उपासनेची पद्धत नेमली होती, त्या उपासनेच्या पाठीमागे गेली. आणि म्हणून देवाच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक वेळेस सत्य सांगितलं. या ठिकाणी देखील शेवटच्या काळामध्ये दुसरं तिमोथी अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 4 मध्ये तो लिहित आहे की ते सत्य ऐकण्यापासून फिरतील. मग जर सत्य ऐकण्यापासून ते जर लोक फिरले तर ते जातील कुठं? अशा लोकांना शोधण्यासाठी जे सत्यापासून हरवलेले आहेत, मग हे लोक सापडतील कुठं? तर ते लोक आपल्याला या ठिकाणी या पत्त्यावर सापडतील की ज्या ठिकाणी कल्पना करून, जगातल्या वेगवेगळ्या पद्धतीचं काम करून निर्माण केलेली जी जीवन पद्धती आहे त्या जीवन पद्धतीमध्ये चालतात. कारण आपल्याला पाहिलं की व कल्पित कहाण्याकडे वळतील. ज्या कल्पना केलेल्या आहे, ज्या प्लॅनिंग केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या आमिष असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी सुख सुविधा उपलब्ध असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतील की ज्या कल्पना केलेल्या, कल्पित करून, अंकित करून, मग जे सत्यापासून ज्यांनी सत्य आवडलं नाही, ज्यांनी सत्य स्वीकारलं नाही, किंवा जे सत्यामध्ये असताना सत्यापासून आज जे बाहेर गेलेले आहेत, फिरलेले आहेत किंवा फिरतील, तर ते कुठं सापडतील? तर कल्पित कहाण्याकडे वळतील. अशी वेळ येईल. याचा अर्थ या ठिकाणी ती वेळ आहे. 2000 कितीतरी 60 वर्षापूर्वी, कदाचित 2000ला 60 वर्ष कमी, म्हणजे साधारणतः 50-60च्या इसवी सन 50-60 वेळेस ते संभाषण केलेलं आहे. म्हणजे साधारणतः आज 2020 आहे, म्हणजे समजा 50 वर्ष याच्यातून जर कमी केली तर आज देखील ते वचन तुमच्या माझ्यासाठी लागू करणं आहे. आज लोक सत्यापासून भटलेले आहेत. अनेक दिवसापासून वचनाला बांधील असणारे, पवित्र आत्म्याला बांधील असणारे, चर्चला बांधील असणारे, परमेश्वरच्या सेवकाचा आदर सन्मान करणारे, आदर तित्य करणारे, परमेश्वरच्या मुखातून देवाची वाणी ऐकण्यासाठी आतुर झालेले, बऱ्याच अंशी सत्याकडे वळालेले, अनेक चर्चेस मधून, अनेक संस्थेमधून, अनेक मिनिस्ट्रीमधून, अनेक वैयक्तिक स्वतंत्र सेवेमधून देखील असा अनेक जनसमुदाय परमेश्वराच्या राज्यामध्ये येत होता. परंतु या समयाला शेवटच्या दिवसामध्ये सैतानाचा काळ थोडा राहिलाय, म्हणून त्यांनी काय केलं? कल्पना निर्माण केली. मनुष्याला काय हवं आहे, मनुष्याची गरज काय आहे, मनुष्याला आता लगेच मनुष्याचा कल कसा आहे, कशा प्रकारच्या आहेत, या गोष्टी त्या दुष्टांनी हेरल्या. आणि मग या लोकांना एक नवीन प्रकारची गोष्ट, नवीन प्रकारची सिरियल, नवीन प्रकारचा पिक्चर, फिल्म, मूवीज
नवीन प्रकारची जाहिरात त्यांनी केली आणि या सत्यापासून असणाऱ्या लोकांना बहकून टाकलं, फिरवलं आणि त्यांनी निर्माण केलेल्या कल्पित कहाण्याकडे ते वळाले. आज देखील अनेक लोक कल्पित कहाण्याच्या ठिकाणी जातील. एखाद्या पाळक साहेबांच्या मनात आलं ना एखादी कल्पना करायची, आरामशीर. एखाद्या याजक साहेबांच्या मनात आली ना कल्पना करायची, लगेच. एखाद्या फादर साहेबांच्या मनामध्ये आली ना कल्पना, आपल्याला असं असं करायचं आणि लोकांसाठी हे करायचं, लगेच. मनुष्याने निर्माण केलेल्या, मी या ठिकाणी जे 2-3 नाव घेतले, याजक, फादर किंवा पालक वर्ग, हे एक नमुने आहेत. यांना देखील कल्पित कहाण्यामध्ये तो सैतानाने दुष्ट घेऊन गेलेला आहे. आणि म्हणून या काळाची गरज आहे. आणि या काळामध्ये परमेश्वरचं वचन आम्हाला सांगते की ते लोक सत्य ऐकण्यापासून फिरतील. आज आम्हाला प्रश्न विचारायचा आहे, आज आमच्या अंतःकरणाला तपासायचं आहे, काय मी सत्याला धरून आहे का? मी सत्यामध्ये टिकलेलो आहे का? मी सत्य स्वीकारित आहे का? आणि जर मी सत्यामध्ये चालत आहे का, वागत आहे का, उठत आहे का, बसत आहे का, स्तुती स्तवन करीत आहे, आराधना करत आहे की देवाचं वचन सांगत आहे का, देवाची सेवा चाकरी करत आहे का, देवाच्या नावाला महिमा सन्मान आदर गौरव आम्ही सत्यामध्ये समर्पित होऊन देत आहे का, माझ्या कल्पनाप्रमाणे देत आहे किंवा माझ्या बुद्धीप्रमाणे मी करत आहे, किंवा जगातल्या कल्पित कहाण्यानुसार यायचं म्हणून यायचं, जायचं म्हणून जायचं, वाचायचं म्हणून वाचायचं, ऐकायचं म्हणून ऐकायचं, यातच आमचं आयुष्य गेलंय. आज मी तुम्हाला प्रभू येशूचा सेवक या नात्याने मी तुम्हाला विनंती करतो की अनेक लोक सत्य ऐकण्यापासून फिरलेले आहेत. जे तुम्ही आहात, जे तुम्हाला आणि मला, ज्यांना ज्यांना स्वर्गाचं राज्य, ज्यांना ज्यांना सार्वत्रिक राज्य, ज्यांना ज्यांना परमेश्वराचं राज्य हवं आहे, मिळवायचं आहे, आणि जे त्याच्यामध्ये चालतात, मी त्या प्रत्येक भावांना, बहिणींना, आई आणि वडिलांना, प्रिय सेवकांना विनंती करीन, खरोखर जगाने सत्य सोडू द्या, परंतु तुम्ही आणि मी ते सत्य जर सोडलं तर निश्चित अर्थाने आमची दशा खूप वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण सत्य या विषयावर चिंतन आणि मनन अध्ययन करत आहोत. आम्ही आणखीन एक रेफरन्स पाहूया. इब्री लोकांचं पुस्तक, त्याचा अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 26 मध्ये परमेश्वरचं वचन आम्हाला आणखीन एक गोष्ट या ठिकाणी शिकवत आहे. वाचूया. इब्री लोकांचं पुस्तक, अध्याय क्रमांक 10 वचन क्रमांक 26. कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धी परस्पर पाप केले तर पापांबद्दल ह्यापुढे यज्ञ व्हावयाचा राहिला नाही. प्रेज लॉर्ड. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. पुन्हा एक वार इब्री 10:26 पाहूया आपण या ठिकाणी. यामध्ये लिहिलेलं आहे, कारण सत्याचं ज्ञान मिळाल्यावर, ज्यांना सत्याचं ज्ञान मिळालं, ज्यांना सत्य समजलं, जे सत्याच्या शोधामध्ये आहे, ज्यांच्यापर्यंत सत्य पोहोचलं, मिळालं म्हणजे लगे स्वीकारलं. आज अनेक लोक आहेत की त्यांना सत्य स्वीकारलं नाही, अनेक लोक आहेत की त्यांना सत्याचं ज्ञान सांगण्यातच आलं नाही, आणि अनेक लोक आहेत की त्यांना सत्याचं ज्ञान मिळवता आलं नाही. परंतु या ठिकाणी पवित्र शास्त्र खास विशेष करून ज्यांना सत्याचं ज्ञान मिळालं आहे, ज्यांना सत्याचं ज्ञान मिळालं आहे, अशा प्रिय लोकांसाठी खास विशेष करून वचन आहे. मग सत्याचं ज्ञान कोणाला मिळालंय? शास्त्री, परुषी, सदुकी, गुरुजी, याजक, फादर, पास्टर, रेव्हरेंड, बिशप, कर्नल, कोऑर्डिनेटर, गुरुजी, कोणते कोणते लोक आहेत, या सगळ्यांना काय झालेलं आहे? सत्याचं ज्ञान मिळालेलं. या ठिकाणी वचन वाचूया. कारण सत्याचं ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धी परस्पर पाप केले, बुद्धीच्या परस्पर, तर पापाबद्दल ह्या पुढे यज्ञ व्हायचा राहिला नाही, तर न्यायाची आणि विरोधास गुळकृत करील अशी अग्नीच्या भडाक्याची एक प्रकारची धास्ती, एवढंच, बाकी काहीच नाही. आणि म्हणून प्रिय हो, आम्हाला जर आता सत्य समजलेलं आहे, आमच्यापर्यंत जर सत्य मिळालेलं आहे, आम्ही ते जर स्वीकारलेलं आहे, तर आपण बुद्धी परस्पर पाप करू नये. कारण आज आम्हाला परमेश्वराने बुद्धी दिली, परमेश्वराने ज्ञान दिलं, परमेश्वराने निवडले, परमेश्वराने सगळ्या प्रकारच्या गोष्टी दिल्यात, आणि सर्व प्रकारच्या गोष्टी दिलेल्या असताना, सर्व प्रकारचं सत्य आम्हाला सांगितलेलं असताना, आणि काही अंशी आम्ही त्याच्यामध्ये चालत देखील आहोत. परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही प्रत्येक गोष्टी परमेश्वर आणि आमच्या बुद्धीच्या परस्पर जे देवाने दिलेली त्याच्या विरोधात किंवा त्याच्याबद्दल आता या पुढं यज्ञ, आता इथून पुढे पाप झालं तर पापांची क्षमा नाही, मला काही अधिकार दिलेला नाही. परंतु या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतंय की ज्यांना समजून आलाय, ज्यांना मिळालाय, ज्यांनी स्वीकारलंय, जे त्याच्यामध्ये चालत आहेत, आणि असं असून सुद्धा जर काही कारणास्तव आम्ही पाप केलं,
तर यापुढं आता यज्ञ नाही, एकदाचाच यज्ञ अर्पण झाला तो प्रभू येशू ख्रिस्त, त्यावेळेस त्याने सगळ्या प्रकारच्या गोष्टी केल्या. परंतु आज प्रिय तो येणारा परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो न्यायाधीश बनून येणार आहे, तो एक न्याय करायला येणार आहे, तो एक दंड ठेवायला येणार आहे, तो शेरड आणि मेंढर वेगळे करायला येणार आहे, तो धार्मिक आणि अधार्मिकचा भेद करणार आहे, तो खोटं आणि खरं या सत्य यामधला भेद करणार आहे, याची तपासणी करायला येणार आहे. आणि मग जर आमच्याकडे चांगल्या गोष्टी म्हणजे सत्य असून देखील जर आम्ही जर बुद्धी परस्पर जर पाप केलं तर प्रिय एकच गोष्ट त्या ठिकाणी सांगतो की फक्त अग्नी, दगदगती अग्नीचे धास आहे. वाचूया आपण तोच खालचं वचन वाचा. तर न्यायाची आणि विरोधी जो आहे सत्याच्या विरोधास गिळकृत करीन, गिळून टाकीन, गडप करून टाकीन, लुप्त करून टाकीन, त्याच्यातून त्याचा वाटा काढून टाकील. अशी अग्नीची भडका, एक प्रकारची धास्ती अग्नीची. ही अग्नी कवा येईल आणि कवा जाईल. आता अनेक लोकांना धास्ती आता नाही धरली, परंतु आतापासून धरायला शिका. कारण जर आम्हाला सत्य समजून देखील आम्ही सत्याच्या विरोधात बंडाळी केली, जर आम्हाला सत्य समजून देखील आम्ही सत्याला अवमानिलं, जर सत्य समजून देखील आम्हाला मिळून देखील त्याच्यामध्ये चालून देखील जर आम्ही आज पुन्हा एक वार त्या सत्याला जर सोडित आहोत किंवा गिळकृत करीत आहोत किंवा त्या सत्याला सोडून विरोधाभास करीत आहोत किंवा कल्पित कहाण्याकडे जर वळत आहोत तर निश्चित अर्थाने येणाऱ्या दिवसामध्ये आमचा न्याय आहे, परमेश्वराच्या अग्नीच आहे आणि त्या ठिकाणी धास्ती, बाकी काहीच नाही. श्रीमंत मनुष्य दास्तावला होता तिथं. मी याचं एक सुंदर छोटस उदाहरण देऊ इच्छितो. ज्यावेळेस श्रीमंत मनुष्य आणि लाजर अनेक वेळेस अनेक सेवकांच्या मार्फत, आणि हे उदाहरण आम्ही ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. मी देखील अनेक वेळेस लाईव्ह फेसबुक मध्ये या उदाहरणाचा उपयोग केलेला आहे, परंतु आज पुन्हा एक वार परमेश्वराच्या गौरवासाठी या उदाहरणाचा मी उपयोग करीत आहे. त्या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या प्रिय की ज्या वेळेस त्या श्रीमंत मनुष्याला त्या अग्नीचा भडका, अग्नीच्या यातना, अग्नीचे लोळ, अग्नीचे लचके, अग्नीमध्ये जेव्हा तो भाजायला लागला ना तर त्यावेळेस त्याला धास्ती लागली. मला तुम्हाला सांगू द्या अनेक वेळेस या उदाहरणामध्ये एक एक पॉइंट असे आहेत की जे परमेश्वराच्या समजून सांगण्यासाठी आहे. त्याला धास्ती एकच लागली ती तो म्हणला, बापा अब्रामा आता मी इथं आलो, इथं म्हणलं सगळं समजलंय आणि जर तू म्हणत आहे की इथून आणि तिथं एक खूप मोठा दरा आहे आणि तिथं कोणी जाऊ शकत नाही आणि तू म्हणतोस की लाजराला देखील पाठवू शकत नाही, तर त्या ठिकाणी देवाचे सेवक संदेश आहेत त्यांचं त्यांनी ऐकावं. माझे 5 भाव आहेत आणि मला धास्ती लागली, कदाचित ते इथं नाही यावं. धास्ती लागणं म्हणजे काय की त्या सारखं सारखं ती गोष्ट मागं लागणं. याचा अर्थ ज्यावेळेस आमची चुकी होती ना आम्हाला धास्ती लागती. एखाद्याचं चोरी करून लपून पळून आले ना आणि नुसते गावात फक्त नुसतं सायरन जरी वाजवलं ना पोरांनी, गाडीचं हॉर्न जरी वाजवलं तर त्याला वाटतं काही एसपीची गाडी आली काय. धास्ती लागते त्याला. काही लोक धास्तीने मेले. आता कोरोनामध्ये लोक धास्तीने मेले. हे क्वारंटाईन होताना धास्ती करून गेले. अहो ज्यांना कोरोना नव्हता त्यांना फक्त सांगितलं की कोरोनाची टेस्ट करावं लागेल, ते धास्तीने मेले. काहींना पॉझिटिव्ह नसताना फक्त क्वारंटाईन 10-14 दिवस केलं तर ते 14 दिवसात खाऊन पिऊन तसेच मेले धास्ती लागू. धास्ती खूप डेंजर आहे. धास्ती लागली ना तर धास्तीमुळं हाडं शुष्क होतात, हाडातलं प्रोटीन कमी होतं. धास्ती चांगली नाही. तर या ठिकाणी आता आम्हाला हे समजायचं आहे की आज आमच्याकडे सत्य आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये चालत आहोत. आम्हाला ते मिळालेलं आहे, आम्ही ते मिळवलेलं आहे. आणि सत्य आज जर आम्ही सोडलं आहे, झुगारलेलं आहे किंवा त्या सत्यापासून बाजूला गेलेलो आहे आणि थोड्याशा लाभासाठी आम्ही जगातल्या कल्पित कहाण्याकडे जर वळलेलो आहे, कल्पित गोष्टीकडे वळलेलं आहे, प्रिय या सगळ्या गोष्टी समाप्त होणार आहे. कारण दैवाच्या ज्या कल्पना आहेत तुमच्या आणि माझ्या आणि मनुष्याच्या कल्पनेपेक्षा कितीतरी उंच आहेत आणि त्या तुमच्या आणि माझ्या फायद्याच्या आहेत, त्या धास्तीच्या नाहीत. परंतु आम्ही जर आमच्या कल्पनेच्या प्रमाणे एखादी जर गोष्ट केली ना तर मनुष्य धास्तावतो. आम्हाला आणखीन एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. सुंदर असं उदाहरण आपण पाहूया. कोणी एक मनुष्य होता आणि त्यांनी घर बांधायला काढलं
आणि घर बांधायला असताना त्यांनी पायाचं त्या जजमेंट काढलं. परंतु पवित्र शास्त्र त्या अगोदर सांगत आहे की असा कोणता मनुष्य आहे की त्याला घर बांधायची इच्छा आहे, त्यांनी घर बांधायला काढायचंय आणि त्याने पायाचा रचण्याचा आणि त्या बिल्डिंगचा टोटली अकाउंट काढला नाही, किंवा त्याचे किती पैसे लागतील, किती काय काय लागेल ह्या गोष्टी त्याला माहित नाही. आणि जर कदाचित हा खर्च न काढता त्यांनी जर बांधायला सुरुवात केली तर तो पाया बांधता बांधता त्याच्या अख्ख्या आयुष्यातलं धन त्या पायातच जाईल आणि मग त्याला बिल्डिंग किंवा ते घर बांधता येणार नाही. आणि मग शेजारी पाजारी तिकडून येऊन म्हणतील, अरे हा बांधू लागला खरा, परंतु याला काय बांधता आलं नाही. दास्ती लागेल त्याला, दास्तावतात माणसं. अशाच प्रकारे स्वर्गाची धास्ती धरा. अजून ते वेळेला थोडस टायमिंग असल्या कारणाने आज आम्हाला स्वतःचं परीक्षण करायचं आहे. मला सांगू द्या प्रिय तुम्हाला की तुम्ही आणि मी सत्य समजलेलं आहे. प्रत्येक याचकाला, प्रत्येक पास्टरला, प्रत्येक फादर, गुरुजी, जेवढे सदुकी, जेवढे काही कार्डिनेटर फिडनेटर असतील, सगळ्यांना सत्य समजलेलं आहे. विशेष करून भविष्यवक्ते साहेबाला तर खूप काही समजलेलं आहे, कारण देव तर डायरेक्ट त्यांना भविष्यवाणीच करतो. आम्हाला तरी थोडस वाचनाच्या माध्यमातून कळते, वचनाच्या प्रकटीकरणामधून कळतं, पण तू काही काही भविष्यवक्त्यांना देव सरळ सरळ दाखवतो, दृष्टांत दाखवतो, स्वप्न दाखवतो. आणि मग त्यांना जर समजत आहे तर परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. ते याचकाला पहिली धास्ती लागली पाहिजे की जर परमेश्वराने मला दाखवलेला आहे की जगाचा अंत मी अग्नीच्या माध्यमातून करणार आहे, त्यावेळेस न्याय होणार आहे आणि अग्नीच्या ज्वाला त्या ठिकाणी असणार आहेत आणि अग्नीची धास्ती तिथं राहणार आहे. जसं श्रीमंत मनुष्याला लागली तिथंच धास्ती लागली आणि तो म्हटला, बापा अब्रामा, अरे माझे 5 भाऊ आहेत ते पण इथंच येतील, तर त्यांनी येऊ नये म्हणून काहीतरी कर. मग तो म्हटला, जा, तिथं सत्य देवाचे सेवक आहेत, उपासना करणारे आहेत, आत्मीयाने खरेपणाने करणारे आहेत. कदाचित त्यांच्याकडे लोक नसतील, कदाचित त्यांच्याकडे मंडळी नसेल, कदाचित त्यांच्या स्वतःच्या फाउंडेशनची बिल्डिंग नसेल, कदाचित त्यांच्याकडे अनेक प्रकारची गरिबी हनिबी असेल, परंतु दैवाचं वचन त्यांच्याबरोबर आहे, पवित्र आत्मा त्यांच्याबरोबर आहे, दैवी योजना त्यांच्याबरोबर आहे, देवाच्या कल्पना त्यांच्याबरोबर आहे, देवाचं वचन त्यांच्याबरोबर आहे, देवाची सरळता त्यांच्याबरोबर आहे, परमेश्वराबरोबर ते प्रामाणिक आहेत आणि परमेश्वरचं सत्य वचन त्यांना मिळालं आहे, असे लोक येऊन सांगतील. मग तुझ्या 5 भावांना ऐकायचं का नाही ऐकायचं तो त्यांचा प्रश्न आहे. आज देखील हीच गोष्ट आहे प्रिय. आमच्याकडे काही नाही. पवित्र शास्त्रामध्ये देखील आम्ही एक उदाहरण जर पाहिलं तर त्या उदाहरणामध्ये सुंदर असं प्रकटीकरण आम्हाला पाहायला मिळतं की त्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस पेत्र आणि योहान त्या परमेश्वराचा गौरव करण्यासाठी ज्या चर्चला चालले होते, ज्या मंडळीत चालले होते, ज्या मंदिरात चालले होते, आणि त्या ठिकाणी एक जो भिकारी आहे तो मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडे पाहत होता आणि त्याला असं वाटलं की काहीतरी मला मोठं काहीतरी मिळेल. आणि त्यावेळेस देवाच्या सेवकाने त्या ठिकाणी म्हटलं की तू निरखून पाहत असताना आमच्याकडे निरखून पहा, काही दिसतंय का आमच्याकडं? आमच्याकडे झोळी पण डबुलं नाही, आमच्याकडे एखादी बॅग आहे पण त्या बॅगेत दानपात्राचा कुठल्याही प्रकारचा मंदिराचा माल आमच्या दानपाटीत नाही, आमच्या कमराला नाही. आमच्या कमराला बटवे दिसतात पण ते मोकळेचे आहेत. परंतु एक गोष्ट मात्र आहे, तो म्हटला आमच्याकडे सोनं रूप नाणं देण्यासारखं काही नाही, पण नाझरेतकर येशूच्या नावात उठ आणि चालू लाग, संपला विषय. ही गोष्ट आहे देवाच्या अभिषिक्त सेवाबरोबर. ही गोष्ट आहे ज्यांना सत्य समजले त्यांच्या बरोबर. कदाचित पैसे नसतील, लोकांमध्ये वाहवा नसल, लोकांमध्ये खूप काही प्रतिष्ठा नसल, खूप काही सेलिब्रिटी नसतील, परंतु देवाच्या राज्यासाठी, परमेश्वराच्या गौरवासाठी जर ते जीवन जगत आहेत तर निश्चित अर्थाने अनेक लोकांना सत्याचा मार्ग दाखवण्यासाठी परमेश्वर त्यांचा उपयोग करत आहे. म्हणून परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, गौरव देईल, मान देईल, महिमा सन्मान आदर देईल. खरोखर आम्ही आणखीन एक रेफरन्स या ठिकाणी पाहूया. याकोबाचं पत्र अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 19. याकोब 5:19. त्यामध्ये लिहिलेलं आहे, कोणी सत्यापासून बहकला. माझ्या बंधूंनो, तुम्हामधील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी माघारी फिरवले. तुम्हापैकी कोणी, तुमच्यापैकी कोणी, तुम्ही, मी किंवा याच्यानंतर पाहणारे किंवा जगातले प्रत्येक प्रिय लोक, कोणी सत्यापासून बहकला असेल आणि त्याला कोणी माघारी फिरवलं, पुढं तर पापी
माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवतो तो त्याचा जीव मरणापासून वाचवील व पापांची रास झाकील. हे ध्यानात ठेवा. आणि म्हणून प्रिय माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, माझ्या आई आणि वडिलांनो, प्रिय देवाच्या सेवकांनो, लेकरांनो, बिलीव्हर्स भावांनो, मी तुम्हाला या वचनाच्या माध्यमातून मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. तर या ठिकाणी सत्य सुवार्ता पोहोचवत असताना आम्हाला याकोबाचं पत्र अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 19 मध्ये, जर कोणी सत्यापासून बहकला, आज जितके काही लोक सत्यापासून बहकलेले आहेत त्यांना परमेश्वराच्या राज्यामध्ये पुन्हा एक वार आणायचं आहे. त्यांना सत्य सांगायचं आहे. त्यांच्यामध्ये असणारा खोटापणा खोडीत टाकायचं आहे. त्यांच्या कल्पित कहाण्याला शून्य करायचं आहे. त्यांच्या कल्पित कहाण्या मोडून तोडून फेकून द्यायच्या आहेत आणि परमेश्वराचं सत्य त्यांच्याबरोबर बोलायचं आहे. आणि जे ते स्वीकारतील तर पवित्र शास्त्र सांगतं की त्यांचा जीव मरणातून, वाचूया शेवटची लाईन, तो त्याचा जीव मरणापासून वाचवील. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना सत्य सांगितलेलं असताना तुम्ही असं समजू देऊ नका की काहीतरी विशिष्ट असं टार्गेट केलं जातंय किंवा हाच मेसेज हाच सारखे एक टॉर्चर करणारे किंवा एक दडप करणारे किंवा एक दंडलशाही करणारे किंवा एक दांडके टाकणारे किंवा एकदम कठीण न पचणारे कायम सारखे मेसेज येतात. याचा एकच उद्देश आहे की जर तुमच्यापैकी आम्ही जगापैकी जर कुणी सत्य ऐकून फिरलेला असेल, सत्याचं ज्ञान मिळून सुद्धा त्यांनी पाणी ओतलं असेल, अशा व्यक्तीला सत्य समजावं, अशा बहकलेल्या व्यक्तीला आणण्यासाठी परमेश्वराने त्याच्या सत्य सेवकाचं पाचारण केलेलं आहे. आणि मग हे सत्यसेवक हे पाचारण म्हणजे कृती आणि आचरण करीत असताना वचनाचा मानना लोकांपर्यंत पोहोचत असताना अनेक लोकांना असं वाटतं की हे जाणून बुजून आहे की किंवा एक विशिष्ट अशी यांनाच सेवा दिलेली आहे काय. होय प्रिय, ही सगळ्यांना सेवा नाही. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईन. जर तुम्ही सत्य स्वीकारत आहात, ही तुमच्याजवळ देखील सेवा आहे. अनेक लोकांजवळ ही सेवा आहे, परंतु त्यांनी ती पीठेतच टाकून दिली, गोठुड्यात बांधून टाकली आणि हे स्वतः सत्यापासून बहकले. या सगळ्यांना सांगतो की सत्यापासून कोणी बहकला आणि त्याला जर आणला, आज आम्हाला अशा लोकांना आणायचं आहे. आणि हा मेसेज जो आहे तो हरवलेल्या लोकांसाठीच आहे. कारण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, मी नीतिमानांना तारायला आलेलो नाही, मी अभिषिक्त सेवकाबद्दल वाद घालत नाही, मी ज्यांना सत्य. तर जे लोक सत्यापासून बहकले आहेत, ज्या लोकांनी सत्य झुगारून दिलेलं आहे, जे लोक कल्पित कहाण्याकडे वळलेले आहेत, मग ते सेवक असो, फादर असो, ब्रदर असो, सिस्टर असो, आई असो, बाप असो, मुलगा असो, मुलगी असो, पत्नी असो, आजा असो, आजी असो, पंजे असो, जेवढ्या काय खानदानीतले असो, नाही तर सर्व प्रकारचे सेवक वर्ग असो, जे परमेश्वराच्या सत्यापासून फिरले आहेत, वळले आहेत आणि जगातल्या कल्पित कहाण्याच्या मागे लागलेले आहेत, अशा लोकांचं तारण साधण्यासाठीच देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आला. आणि हीच तारणाची सुवार्ता, हीच पश्चातापाची सुवार्ता, हीच सार्वकालिक सुवार्ता आणि हीच सुवार्ता, हेच वचन, हेच सत्य तुम्हाला आणि मला स्वर्गाच्या राज्यात मध्ये जो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त न्यायाधीश बनून येणार आहे आणि ज्यावेळेस आमचा न्याय होईल आणि त्यावेळेस धगधगत्या अग्नीची धास्तील जी लागल ना, तर ती रोखण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला सत्य दिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही सत्य सांगत राहावं. कारण न जाणो कोणी एखादा माझा भाऊ, बहीण, आई, वडील जर सत्यापासून बहकलेला असेल आणि जर तो मरणाच्या खाईत जर पडत असेल, तर पवित्र शास्त्र याकोबाचं पत्र अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 19 मध्ये तो लिहित आहे की त्यामध्ये लिहिलेल्या शेवटच्या लाईन मध्ये की तो त्याचा जीव मरणापासून वाचवील. आमच्या भावाचं मरण होऊ नये, आमचा भाव मरून जाऊ नये, ही याच्या पाठीमागची खरी हिस्ट्री आहे. हा मेसेज देण्याचा, हा विषय निवडण्याचा, किंबहुना हे देवाने दिलेले जे देवाचे अभिवचन आहेत हे प्रकट करण्याचा जो वेळ काळ समय आता परमेश्वराने त्याच्या अभिषिक्त सेवक सेविकांना दिलेला आहे आणि ते प्रामाणिकपणे जे हे काम करत आहेत, प्रामाणिकपणे जे सत्य लोकांपर्यंत पोहोचत आहेत, याचा अर्थ अनेक भावांचं, बहिणीचं, आई वडिलांचं, याजक पास्टर लोकांचं मरणाकडे चाललेत ना, त्या मरणाच्या खाचीतून त्यांना आम्ही ओढून देण्याचं, आम्ही म्हणण्याच्या ऐवजी देवाचं वचन, देव स्वतः पवित्र आत्मा
परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्यांना त्या खाईतून ओढत आहे. आम्ही मात्र निमित्त आहोत. मुख आमचं आहे, आवाजाचा व्हॅल्यूम आमचा आहे, परंतु येणारे शब्द मात्र त्याचे आहेत आणि आम्ही त्याच ऐकणार. मनुष्याची मन धरणी करणं आमच्याच्याने होणार नाही. कारण बऱ्याच वचन सांगता येईल की असंच एक गोष्ट अशी घडली की जेणेकरून मंडळीची वाढ झाली. अनेक सेवक त्या ठिकाणी तयार झाले होते. पवित्र आत्मा त्या ठिकाणी काम करत होता आणि मग त्या ठिकाणी विधवा, अनाथ आणि अशा अनेक लोकांचं त्या ठिकाणी सामायिक वर्गीकरण होतं. कारण प्रेषिताच्या काळामध्ये प्रत्येक लोकांचं सामायिक होतं, एकत्र होतं. कोणाचं वैयक्तिक एकट्याचं नव्हतं. वैयक्तिक प्रॉपर्टी असली तरी काही लोक विकायचे आणि प्रेषिताच्या चरणाजवळ आणून ठेवायचे. मग ही गोष्ट घडत असताना तिथं प्रामुख्याने एक आणि त्या घटनेमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की त्या ठिकाणी अनेक अनाथ आणि विधवा यांची उपासमार होऊ लागली. त्यांच्याकडे कानाडोळा व्हावा लागला. त्यांची हेळसांड होऊ लागली. त्यांना योग्य ती वेळ, योग्य त्या टायमिंगला योग्य ती गोष्ट मिळत नव्हती आणि मग त्या ठिकाणचं वातावरण जरा थोडंसं दूषित व्हायला सुरुवात केलं आणि मग प्रेषित त्या ठिकाणी जाईल. आम्ही पंक्ती सेवा करण्याचं काम मला दिलं नाही, तर पंक्ती सेवा करण्यासाठी पवित्र आत्म्याच्या माध्यमातून देवाच्या गौरवासाठी त्यांनी अनेक भावंड म्हणजे 7 ब्रदर लोक, पास्टर लोक, अभिषिक्त लोक निवडली उपास प्रार्थना करून आणि त्या पंक्ती सेवेच्या कामाला त्यांना पाठवून दिलं. परंतु हे स्वतः मात्र देवाच्या वचनाच्या सेवेमध्ये राहिले आणि म्हणून ते म्हटले पंक्ती सेवा करायचं सोडून, वचनाची सेवा करायचं सोडून पंक्ती सेवा करू का? आणि ही जी घटना जगातल्या काही अंशी बोटावर मोजण्या इतक्या देवाच्या अभिषिक्त सेवकांना सेवा केली. ते फक्त वचनाच्या गोष्टी जास्त शिकवतात आणि त्याचबरोबर ते अनाथ, विधवा जे काही पीडित आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना, उपवास देखील करतात आणि वेळ प्रसंगी त्यांच्या स्वतःचा बॅलन्स जो काही थोडाफार असेल किंवा जरी नसला तर लोकांकडे स्वतः परमेश्वरच्या नावामध्ये त्या लोकांच्या मदतीसाठी लोकांकडे देश याचना करतात, लोकांकडे मागतात. कधी स्वतःसाठी पाळक साहेब मागत नाहीत, रेव्हरंड साहेब मागत नाहीत, बिशप साहेब मागत नाहीत. स्वतःसाठी कधीच कुणी काही मागितलं नाही. ते स्वतः घरामध्ये उपाशी राहिले असते, पण तो लोकांसाठी त्यांनी लोकांकडे ओरड केली. आणि जसा प्रेषित पौल सगळ्या ठिकाणचं दानपत्र घेऊन यरुशलेमेतल्या गोर, गरीब, अनाथ आणि ज्यांना गरजू आहे अशा त्या ठिकाणी पाठवत होता, अशा प्रकारे आज देखील देवाचे अभिषिक्त सेवक सेविक आहेत. पण तू कोण? ज्यांच्यामध्ये सत्य आहे, ज्यांनी सत्य स्वीकारलेलं आहे, जे वचनाचं सत्य नीट सांगणारे आहेत. देवाने त्यांना सत्याचं ज्ञान होण्यासाठी पाचारण केलेलं आहे. सत्याच्या ज्ञानाला ते ज्ञानापर्यंत पोहोचलेले आहेत. त्याचप्रमाणे ते सत्य ऐकून फिरले नाहीत, तर जे सत्य ऐकून फिरलेत ना त्यांना परत एकदा फिरून देवाच्या राज्यामध्ये येण्यासाठी, आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. नुसतं संडेचं चर्च घेऊन नाही जमत. 24 आवर्स केव्हाही त्यांना रात्री अपरात्री केव्हाही फोन येतो, केव्हाही कुठल्याही गावाला जावं लागतं. सगळ्या प्रकारच्या गोष्टी सत्य सेवा करतात आणि म्हणून आमचा विषय आहे, विषय क्रमांकाचा म्हणतो 16 आहे सत्य. आणि आम्ही वचन वाचलंय 2 पेत्र या ठिकाणी 2 अध्याय आणि 2 वचन वाचूया आपण पुन्हा एक वार. 2 पेत्र अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 2. त्यांच्या कामातूर आचरणाचे अनुकरण पुष्कळ लोक करतील. त्यांच्यामुळं सत्य मार्गाची निंदा होईल. या वचनाकडे आपण थोडस लक्ष देऊया. 2 पेत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 2. त्यांच्या कामातूर आचरणाचे अनुकरण पुष्कळ लोक करतील आणि त्यांच्यामुळे सत्य मार्गाची निंदा होईल. कुठल्या मार्गाची? सत्य मार्ग. मार्ग, सत्य, जीवन म्हटलेला प्रभू येशू ख्रिस्ताची निंदा होईल. जो मार्ग सत्य म्हटलेला प्रभू येशू ख्रिस्ताने ज्याच्या मध्यस्थीद्वारे, ज्याच्या नावामुळे परमेश्वर पित्याने पवित्र आत्मा पाठवून दिला, कैवरी आत्मा पाठवून दिला, सत्याचा आत्मा पाठवून दिला, त्याची निंदा होईल. कुणामुळं? तर प्रियो, तुम्ही आणि मी सत्यामधून भटकल्यामुळं. कुणामुळं? आम्ही कामातुरपणाचे आचरण आणि अनुकरण केल्यामुळं. पुष्कळ लोक, थोडे तिडके नाही, बोटावर मोजण्यासारखे नाही, पुष्कळ असे लोक आहेत की ते कामातुरपणाचे आचरण करत आहेत. या देवाच्या सत्याला वेगळ्या प्रकारचं वळण देत आहेत. अनेक चर्चेस मध्ये, अनेक मिनिस्ट्रीमध्ये, अनेक संस्थेमध्ये, अनेक प्रकारच्या ग्रुपमध्ये, युथ ग्रुपमध्ये विशेष करून या प्रत्येक प्रकारचं अयोग्य गोष्टी त्या ठिकाणी चालू आहेत. सगळा धांगाडधिंगा चालू आहे. आमच्या नगर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस मी एक चर्च चालवत होतो, मी चर्चचा मुद्दा म्हणून नाव नाही सांगत,
परंतु त्या चर्च मध्ये आमच्या मंडळीला एक थोडेसे कमी लोक होते, एकदम बोटावर मोजण्यासारखे, गरिबी हरवीतले. परंतु माझ्या अगोदरचे त्यांनी 7 वाजता ते चर्च चालवायला घेतलं होतं. जवळजवळ 35-40 पोरं पोरी तिथे यायचे. कशा प्रकारची आराधना चालायची, कशी स्तुती चालायची, काय काय चालायचं. वा वा वा, प्रेज लॉर्ड. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? सत्यापासून भटकल्यामुळं, सत्य माहिती नसल्यामुळं, सत्य माहिती पडून देखील जगाच्या कल्पित कहाण्यामुळं, जगातल्या दामडौलाच्यामुळं, जगातल्या हौस मौस करावी, जगातल्या चांगल्या गोष्टी स्वीकाराव्यात, जगातलं सांगा ढोंगाचं जीवन जगावं, ऐश आरामाचं जीवन जगावं, व्यभिचाराचं जीवन जगावं, आपल्याला मनाला वाटण तसं करावं, शरीराच्या सगळ्या प्रकारचे लाड पुरवावे. म्हणून त्या आज देखील अनेक मंदिरामध्ये आराधना, स्तुती, गिटार वाजवतोय इकडं, बघतोय तिकडं, सूर लागलाय पलीकड, ड्रम सेट वाजवतो खाली ते पाय आपटायचं, त्या ड्रम सेट मध्ये पाय घाली ते, तसाच पाय बाहेर निघतो, ती पोरगी तिकडून बुटवडी ती. हे असा प्रकार. परमेश्वराचा गौरव करीत असताना जर आमच्याकडे सत्य आहे ना, तर आम्ही मंदिरात जात असताना, आम्हाला बायबल काय सांगतंय की मंदिरात जात असताना आपलं पाऊल जपून टाक. हे जपून नाही, काही माग भाग खिडकीतून येते. अशा प्रकारच्या गोष्टी चाललेल्या आहेत. खेदाची गोष्ट आहे. इतकं काय, परमेश्वरने या 6-7 महिन्यामध्ये दंड दिला, शासन दिलं, सगळ्या प्रकारचं आमची आर्थिक परिस्थिती ढासळवली, सगळ्या गोष्टी केल्या. परंतु आजही लोक तेच गोष्टी करत आहेत. आजही लोक पुन्हा एक वार त्या गाळामध्ये जात आहेत. आजही लोक त्या भूलथापाला बळी पडत आहेत. आजही लोक सत्य मार्गापासून फिरत आहेत. आज देखील लोक सत्यावर विश्वास ठेवत नाही. आज देखील लोक सत्य सांगणाऱ्या सेवकाला अडवित आहेत, जसं मोशेला अडवलं तसं. आज देखील लोक सत्य ऐकून न घेता तिकडे कल्पित कहाण्याकडे जातात. आमका ब्रदर लय पॉवरफुल, तमकी सिस्टर लय पॉवरफुल, बस सत्याचं ज्ञान मिळून देखील पाप करत आहेत. आज चर्च मध्ये येणारा प्रत्येक व्यक्तीला सत्य समजलेलं आहे. खेदाची गोष्ट आहे. चर्च मध्ये येऊन पाप करतात. मंदिरात पवित्र भडकून, वेदीवर जाऊन, ही चांगली गोष्ट नाही. तर हे काय झालेलं आहे की सत्याचं ज्ञान मिळालं न मुळे, आणि याला जबाबदार आहेत याजक वर्ग, याला जबाबदार आहेत मेंढपाळ. त्या मेंढपाळाने जीव दिला, आणि हा मेंढपाळ एकमेकाचे जीव एकमेकाच्या याच्यात टाकून मोकळा होतो. आमच्याकडे चर्च आहे, त्या चर्चचं रकाड आहे आतापर्यंत. तिथं फक्त लव्ह मॅरेज होतात बस, बाकी काहीच नाही. अरेंज मॅरेज अजिबात नाही. आणि तिथं जे तरुण तरुणी येतात ना, आमच्या पाळक साहेबांकडं, त्या आमच्या चर्चचं मी नाव नाही घेणार, त्या पाळक साहेबांचं नाही घेणार, त्या चर्चचं नाही घेणार. आतापर्यंतचे 90% सगळे विवाह तिथं मॅटरनी झालेले आहेत. सगळे गडबड गोंधळ झालेले, सगळे आराधना स्तुती स्तवन करताना झालेले आहेत. पाळक साहेब वचन सांगता झालेले आहेत. खेदाची गोष्ट आहे. याचा अर्थ काय की आम्ही जगाला भाळलेलो आहोत. जगाच्या दृष्टिकोनातून आम्ही आमचं जीवनक्रम बदललेला आहे. कल्पित कहाण्या, आणि याला दापण्याचं काम याजकाचं आहे. याला दापण्याचं काम मेंढपाळाचं आहे. मेंढपाळ जर प्राण देतो ना, तर मेंढपाळाने काठीत लंगड केलं पाहिजे. मेंढरू जर भटकत आहे, जर ऐकत नाही, जर दुष्टाकडे जाते, कारण पुढे जाऊन खाचीत पडून मरण्यापेक्षा, आणि म्हणून आम्ही ते वचन ऐकलं की जो कोणी याकोबाचं पत्र 5:19 मध्ये आम्ही पाहिलं की त्यामध्ये लिहिलेलं आहे की कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला पुन्हा एक वार जर सत्य सांगून जर आणलं, तर तो त्याचा जीव मृत्यू लोकातून, अधो लोकातून, मरणातून वाचवल्या जातो. वाचूया आपण शेवटचं आणि बंद करूया. तो त्याचा जीव मरणापासून वाचवतो. सत्य ज्यावेळेस सांगितलं जातं ते सत्य आमच्या मरणापासून आम्हाला रोखतं, आमच्या मरणापासून आमचं तारण जातं, आमच्या मरणाला आमच्यापासून लाखो किलोमीटर दूर घेऊन जातं, सार्वकालिक दूर घेऊन जातं, सार्वकालिक किलोमीटर. जसं सार्वकालिक जीवन आहे, सार्वकालिक नरक आहे, सार्वकालिक अधोलोक आहे ना, तर जर आमच्या जवळ सत्य असलं ना, तर सार्वकालिक किलोमीटरवर लांब घेऊन जातो. मरण म्हणजे काय? पापापासून वाचवतो. अनेक लोकांना मरण, लोकांना वाटतं फक्त झोपला का उठला नाही ना परत काय याला माती आड केलं का याचं मरण मरतो मनुष्य. परंतु ऍक्च्युली आज सध्याच्या काळामध्ये ज्यांनी सत्य सोडलेलं आहे ना, ते मरणाच्या दारात आहेत, पिटीत झोपलेले आहेत. ज्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे, नाटकं केलेले आहेत किंवा नाटकं करत आहेत,
किंवा काहींचा करण्याचा प्लॅन आहे, त्यांना मी प्रभू येशूचा सेवक या नात्याने चेतावणी देतो, सावधानचा इशारा देतो, सावधान, सत्यापासून भडकू नका. आणि जर सत्याचं ज्ञान जर पुन्हा एक वार देवाच्या सेविकेमार्फत अभिषिक्तामार्फत जर तुमच्यावर पोहोचत आहे ना, तर याचा एकच उद्देश आहे की तुमचं जीव, शरीर, आत्मा राखल्या जावं, तुम्ही मरणापासून वाचावं, म्हणजे पापापासून वाचावं. कारण पापाचं वेतन हे मरण आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतंय की जर आमच्याकडे सत्य जर आहे तर आम्ही मरणातून जीवनात गेलेलो आहे, मरणातून विजय होऊन त्याच्याकडे पार गेलेलो आहे, पलीकडे गेलेलो आहे. आणि म्हणून श्रीमंत मनुष्याने लाजराच्या मधला जो दरी आहे त्या दरीमध्ये दोन्ही कुणाकडे येऊ शकत नाही, कारण ती दरी जी आहे त्या दरी एक आमच्यासाठी, परंतु आज ती दरीच्या अगोदरच जर आम्ही पापाला जर मारलं, सत्याला जर उंच केलं, पापाला जर सोडून दिलं आणि सत्याला आमच्या जीवनामध्ये जर स्वीकारलं, तर ते सत्य काय करेल, आम्हाला त्या पापावर विजय मिळेल. आणि जर का पापावर विजय मिळवला तर जीवनात पार जातो माणूस, जीवनात इथेही चांगलं जीवन जगाल आणि तिथे देखील. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देतो. मान सन्मान महिमा आदर गौरव देऊया. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. परमेश्वर